21व्या केवळ आपण 19 श्लोक आपण पाहत होतो. आपल्याला 19 श्लोक पाहायचा आहे. हे वेदांत शास्त्र आहे. तर बाबा एक दृष्टांत सांगायचे आपल्याला नेहमी की हे ज्ञान ज्याला आपण ज्ञान म्हणतो ना, तर ज्ञान तरी शुद्ध तरी केले असे वृद्ध, आधी याते जिनावे आणि मग ते ज्ञान पावावे. मग ज्ञान हे शुद्धच आहे. जसा सूर्य अखंड स्वच्छ असतो, प्रकाशमान असतो. सूर्य कधी अंधारला जातो का? सूर्य ठिकाणी कधी अंधार येतो का? नाही का? राजाला जशी रोजच दिवाळी असते राजाला, मग सूर्य कधी अंधकार असा होत नाही. मग तसं परमात्मा जो आहे ना, तो अखंड आपल्या तेजाच्या रूपानं असतो. मग आता हे वेदांत शास्त्र आहे. ते वेदांत शास्त्र म्हणजे ते पचावं लागतं. जसं आपण म्हणतो ना, वाघिणीचं दूध आहे, ते वाघिणीचं दूध जर असेल तर ते कसं ठेवायला कसं आहे. एक तर वाघिणीचं पाव हे वाघिणीचं दूध आहे ज्ञान म्हणजे. आणि वाघिणीचं दूध आणायचं, एक तर वाघिणीचं दूध आणायची ताकद आहे का कोणाची? तो रिटर्न तरी येईल का? वाघिणीचं दूध आणायचं वगैरे तो रिटर्न येईल का? येणार नाही. मग एखाद्या समजा वाघिणीचं दूध आणलं, त्याने जरी आणलं तरी परंतु ते ठेवायला मात्र काय पाहिजे? अहो, जे सोन्याच्या भांड्यामध्ये राहणं मुश्किल ते चांदीच्या भांड्यात शक्य नाही. ते खापरामध्ये कसं राहील? ते राहील का खापरामध्ये? ते राहणार नाही. म्हणून हे कसं वाघिणी हे वेदांत शास्त्र आहे. आताच विषय झाला की याच्या अधिकारी प्रत्येक गोष्टीला विषय नाही का, विषय प्रयोजन नाही का, अधिकारी आणि संबंध. वेदांत शास्त्राची अशी चतुश्रुती सांगितली. काय सांगितलं? विषय आहे, प्रयोजन आहे, अधिकारी आहे आणि संबंध आहे. या चार गोष्टी असतात. अधिकारी असावा लागतो, विषय असावा लागतो, प्रयोजन असावं लागतं आणि संबंध असावा लागतो. अधिकारी कोणताही गोष्ट अधिकारीनं केल्याशिवाय ती गोष्ट पूर्ण यशस्वी होत नाही. अधिकारी पाहिजे आणि त्याला विषय पाहिजे, नंतर प्रयोजन पाहिजे. कशा करता? प्रयोजन जर नसेल, आपण बसमध्ये बसलो, कंडक्टर मला सांगा कुठे जायचे, आपण काय तुम्हाला वाटेल ते तिकीट द्या, कोणतंही तिकीट द्या नाही का. एसटी स्टँडला गेलो, कोणत्या गाडीत बसायचं? कोणत्याही काय जे असते, एखादी जी रिकामी गाडी असेल त्या गाडीमध्ये बसायचं. कुणीकडे जाऊ, मग ती नगरला जाऊ, नाशिकला जाऊ, पुण्याला जाऊ, मुंबईला जाऊ, नाही तर खड्ड्यात जाऊ, कोणत्या तरी एका गाडीमध्ये बसायचं. म्हणजे प्रयोजनच नाही ना. आणि गाडीमध्ये बसला तरी कंडक्टर विचारलं का कुठं, तुम्हाला वाटण दे तिकीट द्या. वाटण दे, तुला काय समजतोस? सांगितलं वाटण दे तिकीट दे नाही का. हा असला दांडगायपणा काही कामाचा आहे का? नाही. म्हणून अधिकारी असावा लागतो. अधिकाऱ्याशिवाय नाही का, अधिकाऱ्याशिवाय कुस्ती करायची म्हणजे अधिकारी नको का? कुस्ती करायला अधिकारी पाहिजे का? नको. तालमीत उतरायचं आहे, कोणी तालमीमध्ये उतरावं का? इथं 12वी नापा मागा सांगितलं, 12वी नापास झाला आणि कलेक्टर बाहेर निघाले, कोणतीच नोकरी मिळाला. आता काय म्हणतो? आता आपल्या कलेक्टरशिवाय आता पर्याय नाही, कारण कोणतीच नोकरी मिळत नाही. कलेक्टरशिवाय पर्याय नाही. हा, ज्याला शिपायाची नोकरी मिळत नाही त्यांनी याची कलेक्टरची नोकरी मिळायला जावी का? नाही का. पोरीचं तुम्हाला माहिती आहे का, पोरीचं लग्न एक ठकीचं लग्न म्हणून एक कोणाचा गडकऱ्यांचा, एक राम गणेश गडकरी, त्यांचं ठकीचं लग्न आहे. तर गावामध्ये जाहिरात देतात. सगळी फलक आपले फ्लेक्स असतात ना, अख्ख्या गावात फ्लेक्स लावले जातात नाही का. ठकीचं लग्न आहे. आणि मग आता ती जी मंडळी असतात ना, येणार 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 असं बोर्ड असतो, येणार येणार येणार. मागच्या वर्षी मंडळी पुन्हा येणार. कशाला? नवरदेव पाहायला. येणार येणार येणार, मागच्या वर्षी मंडळी पुन्हा येणार. आणि सूचना असतात, काय ठकीची माहिती दिली असते आमची नाही. आणि पुन्हा एक सवलत, 2 मुलगी करणाऱ्या तिसरी मुलगी मोफत. अशा प्रकारचं हे आहे. ग्रामपंचायत निवडणुकीला पडला तो म्हणतो आता हे गाव फार विचित्र आहे, इथं राहण्यात अर्थ नाही, आता पंतप्रधानच व्हायला पाहिजे. ह्या गावाची नादी लागण्यात अर्थ नाही. ज्याला ग्रामपंचायतीला निवडून येता येत नाही त्यांनी पंतप्रधान व्हायला जावं का? नाही का. आणि म्हणून काय सांगितलं आहे, हे वेदांत शास्त्र आहे. ज्ञानेश्वरी कुणी ऐकावी, भागवत कुणी ऐकावं नाही का, काय नाही.
ही ग्रंथ कुणी तसं पाहिलं तर ज्ञानी सुद्धा सामान्य ग्रंथ नाही. विचार करा, आपण पाहिलं की इथं आपल्याला जगातलं सर्वोच्च पद आपण प्राप्त करायला निघालो. सगळ्या दुःखाचा नाश, समूळ नाश, आणि या विश्वाच्या पलीकडचं जे परम आनंद आहे ते आनंदाची प्राप्ती करायला आपण निघालो आहोत. मग आता हिऱ्याची अंगठी घ्यायची, हिऱ्याची अंगठी घ्यायची, ते जमन का? एक गाडी गेला काय याच्या शोरूम मध्ये गेला, फोर व्हीलर घ्यायला गेला. ही गाडी पहा, ती गाडी पहा, ती गाडी पहा, नाही का? एक गाडी पसंत केली आणि म्हटलं तर बुकिंग करायचं. बुकिंग करा मला, 900 रुपये माझ्याकडे आहे. आता याच्या काकाने ठेवलं का 900 रुपयात फोर व्हीलरचं बुकिंग आवश्यक आहे. मुडकी सायकल कोणी द्यायचं नाही ना, 900 रुपयात फोर व्हीलर घ्यायला चालला, जमेल का? आणि म्हणून अध्यात्मशास्त्री हे अंतरंगाचे अधिकारी. आणि म्हणून इथं कसं पाहिजे तर अध्यात्मशास्त्रामध्ये जिचं कोणाशीच लग्न जमत नाही म्हणे, आता हिचं तिला चांगला नवरा कोणताही मिळत नाही नक्कीला, आणि म्हणून तिला काय करायचं तर राजकुमाराबरोबर तिचं लग्न लावून देऊ, नाही का? कोण नाही तिचं लग्न जमत नाही, आता कोणता नवरा पाहू, राजकुमारच पाहू. तात्पर्य काय आहे? हे वेदांत शास्त्र आहे. या वेदांत शास्त्राला अधिकारी लागतो. अधिकाऱ्याने श्रवण जर केलं वेदांत शास्त्राचं तर तो जीवनमुक्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि अनधिकाऱ्यानं, अधिकारी नसताना त्यानं जर श्रवण जर केलं तर शेकडो जन्म त्याने कीर्तन केली, प्रवचन केली, परमार्थ केला तरी त्याचा उपयोग नाही, नाही का? या गावात सांगायचं आपण हरभरे भिजाय घालतो, सगळे हरभरे भिजतात, नाही का? टोक फुकतात सगळ्या हरभरी, परंतु त्यामध्ये 4-2 काय असतात, कुचीर राहतातच ना. 4-2 मग आता त्यांना काय फरक पडला? त्यांना रात्रभर पाण्यामध्ये होती, तेवढाच वेळ, भांडही तेच, पाणीही तेच, वेळही तेवढाच. मग यांचं काय बिघडलं? पण सकाळी पाहिलं हाय तशीच, जशीच्या तशीच. रात्रभर राहिले पण जशीच्या, पाण्यामध्ये राहिले पण जशीच्या तशीच. आणि म्हणून काय सांगतो तुम्हाला, परमार्थ आणि व्यवहार संसार म्हणून जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाडू, धरुणी भजनाची चाड नित्य नेम आदरे. म्हणून या वेदांत शास्त्रामध्ये काय सांगितलं, अधिकारी असावा लागतो. आणि अधिकाऱ्याची 4 लक्षणं सांगितलेली आहेत. तो अधिकारी असावा. मग अधिकारी कसा पाहिजे तर विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, समाधी षटकं पाहिजेत आणि मुमुक्षुत्व पाहिजे. एवढे 4 गुण त्याच्या ठिकाणी असतील तर तो अधिकारी आहे, नाही का? एवढे 4 गुण पाहिजेत. विवेक पाहिजे त्याच्या ठिकाणी. तो फक्त विवेक म्हणजे का, तो फक्त म्हणजे एक आत्मा सत्य आहे, आत्मा सोडून बाकीचं सगळं व्यर्थ नाही, तुच्छ आहे, याला म्हणायचं विवेक, नाही का? आत्मा सत्य आहे, आत्मा सोडून बाकीचं काही एक सत्य नाही, याला विवेक म्हणतात. देह सत्य नाही, आत्मा सत्य आहे, यालाच आपण काय म्हणतो, मी देह नाही आत्मा आहे, अशा भाषेमध्ये त्याला विवेक माहिती. वैराग्य म्हणजे काय, जगातली कोणतीच गोष्ट ज्याला तुच्छ आहे, राजपद सुद्धा जे आहे, राजपद, चक्रवर्ती राजाचं पद नाही, इंद्राचं पद, ब्रह्मलोकाचं पद, ते सुद्धा काय करतो, अति तुच्छ म्हणून, किळसपान म्हणून त्याच्याकडे पाहतो, त्याला म्हणायचं वैराग्य, नाही का? आणि असं विवेक लागतो ना, असं वैराग्य लागतं. बाबूंनी वर्णन केले, जे विवेकाची भाषणे नती, वैराग्याची शिव न देखती, आणि ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. ज्यांना विवेक कळत नाही, मूर्ख शब्द वापरलाय माऊलीने, तुमचं आमचं सोडून द्या, माऊली मूर्ख म्हणतात. एवढी मवाळ भाषा वापरणारे जी माऊली आहे ते सुद्धा काय म्हणतात, जे विवेकाची भाषणे नती, वैराग्याची शिव न देखती, वैराग्याच्या शिवमध्ये ज्यांनी अजून पाऊस टाकलेला नाही, असे जे मूर्ख आहेत ते केवी पावती मज ईश्वराते, ते ईश्वराचं स्वरूपाला कशा प्राप्त होती. आणि म्हणून विवेक आणि वैराग्य ते हे विषय. वैराग्य ठायवरी पांडवा, पदार्थ जाती आगवा, आणि विटवी तो व्हावा वैराग्य लाभो, नाही का? म्हणजे पदार्थ जाती आगवा म्हणजे त्रैलोक्यातला कोणताही पदार्थ, अगदी हिरा माणिक मोती, पार इंद्रपद ब्रह्मपद, पार वाटेने अमृत सुद्धा ज्याला कसं वाटतं तर कुत्र्याच्या ताज्या मांतीसारखं वाटतं, त्याला वैराग्य म्हणायचं, नाही का? त्याला काय म्हणायचं, वैराग्य म्हणायचं. आता काय ओवी सांगितली, हा ठायवरी पांडवा, पदार्थ जाती आगवा,
आणि विटवितो व्हावा वैराग्य लाभू. मग ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य. आणि जेणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती ते ब्रह्मानंदाला योग्य असतात, पात्र असतात. हे कुणी सांगितले? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. नुसत्या गप्पा मारणं म्हणजे परमार्थ नाही. नुसता तर नर्मदेचा गोटा असतो 100 वर्ष त्या पुढे नर्मदेमध्ये, पण नर्मदेच्या बाहेर काढला थोडासा ओला असता, ऊन पडलं वाळून गेला. 100 वर्ष नर्मदेच्या पाण्यामध्ये राहिला, पण तो कोरड्याच्या कोरडाच राहिला. परंतु तो दुसरा काय असतो? रसगुल्ला असतो. 5 मिनिटात काय होतो? असा बाहेर काढला की असा येतो, रस थांबतो. 5च मिनिटं राहिला पाकामध्ये, पण वो थांबून गेला रसानं, नाही का? आणि म्हणून काय सांगितलं? ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, जेणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. आणि मग ते काय होतात? ते जीव ब्रह्मानंदाला काय होतात? पात्र होतात ते. आता संगीताने सांगितलं आत्मसुखाची या गुडिया. इथं सुद्धा सांगितलं ज्याला आत्मसुख पाहिजे असेल ना, आत्मसुखाची या गुडिया जो काय विटे सकळ विषय. सकळ म्हणजे कोणताच विषय ठेवला नाही, इथून तिथून सगळेचे सगळे. ज्याला बोलणं, आता 5 विषय आहेत, 5 इंद्रियांचे 5 विषय. शब्द विषय आला, शब्द विषयानं पार सगळंची सगळं व्यापून टाकलं. पार कोणताही शब्द, पार जगातला कोणताही शब्द, तुमची निंदा असो, स्तुती असो, मोठेपणा असो, मान असो, अपमान असो, सुखाचा असो, दुःखाचा असो, हर्षाचा असो, पार तुम्हाला अति श्रीमंत करणार असो, नाही तर पार खड्ड्यात घालणार असो, कोणताही शब्द. त्या शब्दाच्या माग आपण जो जातो तो काय करतो? तो विषयच आहे ते, नाही का? ते विषय. आणि म्हणून काय म्हटलंय तर ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य, जेणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. आणि मग ते काय होतं? त्याला पात्र आत्मसुखाची या गोडिया. मग जो का विटे सकळ विषय, ज्याला सगळ्या विषयांचा विट होतो. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? आत्मसुखाच्या गोडिया जो काय, ज्याच्या चित्तात मोह आहे. म्हणून भगवंतानं काय सांगितलं? म्हणून मोह माया ममता समूळ नसावी. मोह माया ममता समूळ नस. त्याच्या आधी सांगतो, ऐकली पुराणे नाना शास्त्रांतरे. लय ऐकली, लय पुराण ऐकली, लय शास्त्र ऐकली, शास्त्राचे अंतरंग धुंडाळून काढलं सुद्धा. ऐकली पुराणे नाना शास्त्रांतरे, परी मन हे विकारे स्थिती नाही. मनाची शुद्धी झाली नाही, मन हे निर्विकार झालं नाही, नाही का? तोपर्यंत सुद्धा याचा उपयोग नाही. मन हे विकारे स्थिर नाही. जगाची ऐकली भली बुरी निंदा. लय जगाकडून सगळं ऐकलं, चांगलं ऐकलं, वाईट ऐकलं, नाही ते ऐकलं जगाकडून. जगाची ऐकली भली बुरी निंदा, परी त्या गोविंदा भेटी नाही. साधनांच्या संगे देह कष्ट विली. आता एवढे कष्ट केले, परमार्थ पार उलटा पालथा करून टाकला. एक ग्रंथ सोयीचा ठेवला नाही. ग्रंथ सुद्धा तुटून गेले, फाटून गेले, नाही का? ग्रंथ सुद्धा वाचण्याजोगे राहिले नाही, इतके ग्रंथ वाचून काढले. साधनांच्या संगे देह कष्ट गेले. पुढं काय? तरी न पावलो शांती सुख. तरी सुद्धा शांती सुख म्हणजे देवाचं स्वरूप, त्याला प्राप्त झालो नाही. मग पुढं काय? शेवट पुढं काय? तुकड्या दास म्हणजे सुखातही पावलो, संतापायी झालो लीन जेव्हा, नाही का? मग तेव्हा याची प्राप्ती होती. याच्या अगोदर मी काय सांगितलं होतं? मोह माया ममता समूळ नासावी, तेव्हाच पावावी चित्तशुद्धी, नाही का? चित्तशुद्धी. आणि चित्तशुद्ध झाली या गुरुचरण सेवा. चित्तशुद्धी झाली या. बरे हे आपले का संतांनी ज्ञानेश्वरीमध्ये, ज्ञानेश्वरी सांगतोय मी तुम्हाला, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, नाही का? मग मोह माया ममता समूळ नासावी, तेव्हाच पावावी चित्तशुद्धी. चित्तशुद्ध झाली या गुरुचरण सेवा, तिने ज्ञान ठेवा प्राप्त होईल. मग एका जनार्दनी प्राप्त झाल्या ज्ञान, पुढे काय म्हटलेलं आहे? तर एका जनार्दनी प्राप्त झाल्या ज्ञान, पुढे काय? तिने ज्ञान ठेवा प्राप्त होईल, नाही का? त्याच्या आधी सांगा, मोह माया ममता समूळ नासावी. किती नासावी? आता ही माया आहे, मायेचाच विषय, आपला विषय तोच आहे. सगळ्या शास्त्रांनी मायेचा निराश सांगितलेला आहे. सगळ्या शास्त्राचा अभ्यास करायचा, सगळी साधनं आपल्याला करायची आहे. तर ह्या मायेचा निराश केला. जसं शेवळावरचं पाणी, आपलं पाण्यावरचं शेवळा दूर केलं का पाणी प्रगट आहे. आणि म्हणून तसं काय आहे?
तर मायेचा निराश केला, मायेचा निराश केला की काय होतं, त्या ब्रह्म तर स्पष्टच आहे. जसं आकाशातले ते सूर्यावरचे ढग नष्ट झाले की सूर्य प्रगटच आहे, नाही का? सूर्य प्रगटच आहे, फक्त ढग नष्ट झाले का सूर्य प्रगट आहे. तसं माया गेली, माया गेली का मग ब्रह्म प्रगट आहे. परंतु मायेनंच काय केलेलं हे ब्रह्म झाकून टाकलेलं आहे. म्हणून सकळ माया विस्तारली, ब्रह्मस्थिती आच्छा दिली आणि ती निवडून घेतली साधूजनी. आणि मग काय करायचं आहे, तर माया आणि ब्रह्म आणि जग, तरी असं काय झालेलं आहे, तर हे एकमेकांमध्ये मिसळ झालेलं आहे. किंवा मायेनंच ब्रह्म झाकून टाकलेलं आहे, मायेने ब्रह्म झाकून टाकलेलं आहे. मग आता सोने, आपण सोनं मिळवतो, तुमच्या कानामध्ये नाकात जे सोनं आहे हे सोनं कुठून आलेलं आहे, मातीतून आलेलं आहे. मग आता मातीतून सोनं घेता येतं का आपल्याला? मातीमध्ये सोनं आहे ना. मग साधी गोष्ट अजून तुम्हाला सांगतो, तसं ब्रह्म आणि माया एकत्रित जगामध्ये ब्रह्म आहे, नाही असं नाही. परंतु ब्रह्म दृष्टीस दिसेना आणि ब्रह्म मूर्खाशी असेना, नाही का? द्वैत पाहता ब्रह्म नसे, ब्रह्म पाहता द्वैत नसे. हे द्वैत भाषे कल्पनेशी द्वैत पाहता ब्रह्म नसे. तुम्हाला जर दिसलं, तुम्हाला सहज समजून घ्यायचं, तुम्हाला काय दिसतं, काय दिसतं, तुम्हाला काय दिसतं. तुम्हाला जर दिसत असेल तर याचा अर्थ तुम्हाला ब्रह्माचा अजून तुम्ही ब्रह्मापासून लांब आहात, ब्रह्माचा वारा तुम्हाला नाही. मग द्वैत पाहता ब्रह्म नसे आणि ब्रह्म पाहता द्वैत नसे. तुम्हाला ब्रह्म दिसत असेल याचा अर्थ तुम्हाला जग नाहीच आहे. हे गहन तत्वज्ञान आहे, सगळी शास्त्र त्याच्यावर आधारित आहेत. अभ्यास करा, वाचा, म्हणजे कळेल. ग्रंथ जर पाहिले, गहन अशा प्रकारचं ज्ञान त्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. एकाचडी एक अमृतानुभवामध्ये आहे, एकाचडी एक अशा प्रकारचं ज्ञान सांगितलेलं आहे. 10 अमृतानुभवामध्ये 10 प्रकरण सांगितलेले आहेत, नाही का? पहिलं प्रकरण आहे, काय सांगितलेलं आहे, पहिल्या प्रकरणामध्ये प्रकृती पुरुष सांगितलेलं आहे, शिवशक्ती सांगितलेली आहे, शिवशक्ती. दुसऱ्या प्रकरणामध्ये श्रीगुरूंना वंदन केलेले, श्रीगुरूंची प्रार्थना केलेली आहे, श्रीगुरूंना शरणागती केलेली आहे. आणि त्याच्यानंतर तिसरं प्रकरण वाचारून परिहार सांगितले. वाचारून परिहार म्हणजे ज्ञान जरी 4ही वाण्या, बर का, 4ही वाण्या आहेत, 4 देह आहेत, 4 वाण्या आहेत. 3 वाण्या कशा आहेत, अज्ञान 3 देहांच्या अज्ञानाच्या आहेत, जीवाच्या आहेत. आणि 4थी वाणी परावाणी आहे, ती आहे ज्ञानाची आहे. परंतु ती वाणी सुद्धा काय व्हावी लागते, नष्ट व्हावी लागते. परावाणी ज्ञानाची वाणी आहे, परावाणी ज्ञान सांगते. 3 वाण्या संसार करतात, 3 वाण्याने संसार होतो, 4थ्या वाणीने परमार्थ होतो. त्याला म्हणायचं जो महाकारण जो देह आहे त्या महाकारण देहाची परावाणी. परंतु परावाणी सुद्धा ती ज्ञानाची वाणी आहे. परंतु ती सुद्धा काय व्हावी लागते, मरावी लागते. ती सुद्धा वाणीच आहे, ती सुद्धा मायेमध्ये येते. आणि 4ही वाण्या जेव्हा संपतात मग तेव्हा, नाही का, 4ही वाण्या जेव्हा संपतात, 4ही वाण्या संपाव्या लागतात. आणि 4ही वाण्या संपल्या की मग ती वाणी जी राहते, अंधार संपल्यावर काय होतं, अंधार संपला ती ज्योत असते. अंधार संपला का ती ज्योत काय होते, प्रकाश होते, नाही का. मग त्या 4 वाण्या काय होतात, तर तत्वज्ञान रूप होतात. त्या 4च वाण्या म्हणजे कोणता, एखादा गरीब आहे आणि तो योगायोगाने राजा झाला, नाही का. दुसरा सामान्य मनुष्य आहे, तो राजा झाला. तो राजा झाल्यानंतर काय होतं, तो सामान्य मनुष्य राजा झाल्यानंतर त्याची मूळची वस्त्र निघून जातात आणि त्याच्याच अंगावर काय होतात, राजवस्त्र. त्याच्या अंगावर कोणती वस्त्र येतात, राजवस्त्र त्याच्या अंगावर येतात. मूळची वस्त्र त्याची निघून जातात. मग तो राजा झाला. मग तशा प्रकारचं त्या 3 वाण्या, 4ही वाण्या जेव्हा बाधित होतात, जेव्हा मरतात, मग तेव्हा त्याच 4 वाण्या मरून काय करतात, तर तेव्हा जसा तो गरीब मनुष्य राजा होतो तशा 4ही वाणी मरून काय होतात, पुन्हा ब्रह्म होतात. आणि म्हणून तयाचे ते बिसाटे शब्द आणि सुखे म्हणून येती वेद. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, देहबुद्धी केली बळकट, ब्रह्म पाहो गेला धीट. आणि दृश्याने रोखली वाट परब्रह्माची, नाही का. देहबुद्धी केली बळकट, मी बळकट आहे, आणि ब्रह्म पाहो गेला धीट. धीट म्हणजे उंडगा. असा जो उंडगा असतो
त्याने देहबुद्धी बळकट केली, मी बळकट केलं, अहंकार बळकट केला, आणि मग तो असा उंडगा शब्द आहे त्याचा, दांडगा, तो ब्रह्म पाहो गेला धीट. मग असा ब्रह्म पाहायला गेला तर दृश्यानं रोधली वाट परब्रह्माची, दृश्यानं त्याची काय केली, वाट आडून धरली. म्हणून दृश्य बाजूला सारावं लागतं. ज्याचं दृश्य बाजूला सारलं, दृश्याने रोखली वाट परब्रह्माची, अहंकाराने रोधली वाट परब्रह्माची. पहा इथं तर एक संस्कृतमध्ये याच्यामध्ये वेदामध्ये एक श्लोक श्रुती आलेली, ती श्रुती तुम्हाला सांगतो पहा, म्हणजे तुम्ही लक्षामध्ये येईल. अहंकार ध्येयम वृत्तै मा सुप्तम तम प्रबोधय उत्थिले परमानंदे न त्वम नाहम नैव जगत. अशा प्रकारची श्रुती आहे. काय सांगितलंय त्याच्यामध्ये, अहंकारो ध्येयम वृत्ते. अहंकार, ध्येयम म्हणजे बुद्धीला, अहंकार त्या बुद्धीला म्हणतो. आता मस्त विषय, अहंकार त्या बुद्धीला म्हणतो, अहंकाराचा बुद्धीचा संवाद आहे. अहंकार बुद्धीला काय म्हणतो, अहंकार ध्येयम वृत्ते मा सुप्तम तम प्रबोधय. सांग शोभता, मा सुप्तम तम प्रबोधय, नाही का? मा सुप्तम, मा म्हणजे काय, मा म्हणजे नको संस्कृत मध्ये, मा सुप्तम, सुप्तम म्हणजे झोपलेला, मा सुप्तम तम प्रबोधय, तम म्हणजे त्याला, नाही का? अहंकार बुद्धीला म्हणतो, हे बुद्धे ताई साहेब एक काम करा, तो झोपलेला आहे, तो झोपलेला आहे. अहंकारो काय आहे, अहंकारो ध्येयम वृत्ते, तो अहंकार बुद्धीला म्हणतो, ताई साहेब तुम्ही एक काम करा, मा काय आहे, मा सुप्तम तम प्रबोधय, तो झोपलाय त्याला जाग करू नका. कोण झोपलेला आहे? देव आहे निदसुरा, जागे करा रुक्मिणी वरा. देव कसा आहे? निदसुरा म्हणजे झोपलेला, जागा नाही, झोपलेला. काय आहे प्रमाण, काय देव आहे निदसुरा, जागे करा रुक्मिणी वरा. रुक्मिणी वरा म्हणजे देवाला, म्हणजे ब्रह्माला. देव आहे निदसुरा म्हणजे तो झोपलेला आहे, आणि त्याला काय सांगतात का, जागे करा रुक्मिणी वरा. रुक्मिणी म्हणजे प्रकृती, विठ्ठल आणि रुक्माई, शंकर आणि पार्वती. शंकर आणि पार्वती म्हणजे शिव आणि शक्ती, ब्रह्मा आणि माया, किंवा देव आणि जग, ईश्वर आणि जग. विठ्ठल आणि रुक्मिणी म्हणजे ईश्वर आणि जग, नाही का? किंवा शंकर आणि पार्वती, तो शंकर शिव आहे आणि ती पार्वती प्रकृती आहे. तो शंकर ब्रह्म आहे, ती प्रकृती माया आहे, नाही का? आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, तर तो तिला म्हणतो का तो झोपलाय, आणि झोपलाय तर मा सुप्तम तम प्रबोधय. प्रबोधय म्हणजे त्याला जागे करू नकोस. त्याला अहंकार म्हणतो, तिला जागे करू नकोस, नाही का? कोणाला जागे करू नको? त्या परमात्म्याला, बुद्धीला सांगतोय जाग करू नको. बुद्धी म्हणजे रुक्मिणी माता, तीच पार्वती आहे, तीच शक्ती आहे, आणि तीच प्रकृती आहे, तीच माया आहे. विठ्ठल रुक्मिणी म्हणून पंढरीच्या त्या मंदिरामध्ये फक्त विठ्ठल एकटाची, रुक्मिणी दुसरीकडे आहे. शंकरानं पार्वतीला मांडीवर घेतलं, शंकरानं पार्वतीला मांडीवर घेतलं. मांडीवर का घेतलं? तिला जगात बसायला कुठे जागाच नाही. का जागा नाही? जिकडं तिकडं ब्रह्म भरलेलं आहे, मग तिला बसवणार कुठं? ओत प्रोत ब्रह्म भरलेला आहे, नकशकांत ब्रह्म भरलेला आहे. अरुरा मीनशी आयसा कावना ठवाशी, प्राण्यांचे दैव कशी नाही देखती मात्यारे, ओत प्रोत मीच आहे, माया म्हणून नाहीच, नाही का? प्रकृती म्हणून औषधाला सुद्धा सापडायचं नाही, नाही का? सुरेशाजवळ जवळ जाऊन पाहिलं, त्याला विचारलं अमावस्याचं सध्या काय भानगडी, अमावस्या कधी? सूर्याला जाऊन विचारलं अमावस्या कधी? तो काय करीन? जाळून टाकीन ना, माग येऊन देईल का? अमावस्या विचारायला जो सूर्याकडे गेला तो जळून खाक होईल, पुढे रिटर्न येणार नाही. मग तशा प्रकारे काय सांगितलेलं आहे, तर त्या ओत प्रोत ब्रह्म भरलंय, त्या प्रकृतीला बसायला जागा नाही, आणि म्हणून त्या ब्रह्मानं आपल्याच एका थोड्याशा अंशावर तिला जागा दिली. म्हणजे शंकरानं पार्वतीला मांडीवर घेतली,
मांडीवर घेतलं. दुसरी काही जागाच नाही ना. आणि म्हणून काय सांगितलं, तो अहंकार त्या बुद्धीला म्हणतोय, बुद्धीला म्हणून प्रकृतीच. पहा आता मोठी गंमत आहे, प्रकृतीच आपला बंद. मन म्हणून पहा, आपल्या मन हा एव कारण बंध मोक्षमो, मनच तुमच्या बंधाला कारण आहे आणि मनच तुमच्या मोक्षाला कारण आहे. मायाच तुम्हाला बांधून टाकते आणि मायाच तुम्हाला. गाढवाला कोण बांधतं? कुंभार. आणि कोण सोडतं? कुंभारच सोडतो. बरोबर आहे का नाही? गाढवाला बांधायचं काम कुंभार करून सोडतो तोच. परंतु त्याला बांधलेलं का? त्याला बांधलंय का? त्याला बांधलेलं नाही. गाढवाला बांधलेलं नाही. तो कुंभार काय करतो? गाढवाला आणतो, नुसता असं तो दोर घेतो, बांधल्यासारख्या करतो. गाढवाला वाटतं आपल्याला बांधलंय, रात्रभर हालत नाही. सकाळचे 9 वाजले तरी ते हालत नाही का? अजून कुंभाराने सोडलं नाही. तिथं दोर सुद्धा नाही बांधायला, पण त्याला वाटतं आपल्याला बांधले. कोणाला वाटते? गाढवाला. नाही का? कोणी बद्ध या जगात कोणीच नाही. सुंदर आहे परमार्थ, इतका सुंदर आहे. परंतु अंतःकरण शुद्धी जर असेल, ताप जर नसेल तर दूध गोड लागतं, आणि ताप असेल तर गोड पदार्थ सुद्धा बेचव लागतो. अंगात जर ताप असेल तर. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? त्या चिमण्या होत्या, एक चिमणीला साखर गोड लागायची, दुसऱ्या चिमण्या तर वाकडी तिकडे तोंड करत होत्या. नाही का? वाकडी तिकडे तोंड करत होत्या. माऊलीने सुंदर विषय सांगितला, कशाने काय होतं, कशाने काय होतं. नाही का? तांब्याच्या भांड्यामध्ये गुळ आणि आता तांब्याच्या भांड्यामध्ये तर दही आणि गुळ जर ठेवलं काय होतं? शाबास, तुला कसं काय कळलं माहिती? मला तर आश्चर्य वाटलं. तांब्याच्या भांड्यामध्ये गुळ आणि दही जर ठेवलं तर त्याचं विष होतं. बरं का? हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. मी तर कपड्यालाच हात लावला. नाही का? कपड्यालाच हात लावला. हे आपल्याला अजून माहिती आहे. ज्ञानेश्वर महाराजांना वयाच्या 16व्या वर्षी त्यांना हे कसं कळलं. नाही का? आणि अजून गुळाची साखरेचा गुळ तयार करताना त्याच्यामध्ये काय वापरतात सांगितलं नाही? काहीतरी चुना काहीतरी असं वापरतात. जाऊ दे, ते आता मला लक्षात नाही. मागे मी सांगितलं तुम्हाला. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना त्यावेळेला माहित होते. नाही का? मग तसं काय सांगितलं तुम्हाला तर याच्या तांब्याच्या भांड्यामध्ये गुळ आणि दही एकत्र ठेवलं त्याचं विष होतं. पण चांदीच्या भांड्यामध्ये दही आणि साखर जर ठेवली तर त्याचं तूप होतं. चांदीच्या भांड्यामध्ये. बरं का? हे कोणी सांगितलं? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. त्याने कुठं प्रयोग करून पाहिला होता. चांदीचं भांडं, अहो ज्यांना अन्न खायला मिळत नव्हतं ते चांदीचं भांडं, लोखंडाचं नाही ज्यांना मिळालं, खापर ज्यांना नीट मिळालं नाही त्यांना चांदीचं भांडं मिळून आणि साखर मिळून त्यांना नीट भिक्षा नीट मिळत नव्हतं. पण त्या माऊलीने एवढं काय काय सांगितलं, ज्ञान सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं, इथं प्रकृती तुम्हाला सांगतो, प्रकृती कळून घ्यायची आहे. आपला जे विषय चालले ना, प्रकृती तुम्हाला कळली का प्रकृतीच नाही, प्रकृती कळली का प्रकृतीच नाही. म्हणून ही सुंदर विषय आलेला आहे. कसा पाहता ह्या प्रकृतीनं काय केलेलं आहे तुम्हाला सांगतो. प्रकृती म्हणजे माया, अविद्या येणे नावे, मी विद्यमानाची नव्हे, हे अविद्या स्वभावी सांगत अशी. किती सुंदर आहे. अविद्या नाही का? एकीने काय केलं, पोरच होत नव्हतं, देवाला नवस केला, मला पोरग होऊ दे, तुला सोन्याचं चांगलं तुकडं पाहिजे. नाही का? सोन्याचं देवाला वाटलं आता लई लॉटरी आलेली आता, चालू लई मोठी लॉटरी आता. नाही का? तिला पोरग झालं आणि तिला प्रश्न पडला, आता मोठं अवघड झालं, आता सोने चांगलं तुकडं व्हायचं म्हणजे. पण तिला लई हुशार होती, तिनं शक्क लढवली, पोराचं नाव सोनं ठेवलं. पोराचं नाव सोनं ठेवलं आणि त्याला 1 वर्षभर त्याची कपडे वापरून झाली आणि देवाला म्हणली, देवा सोन्याचं अंगलं तुकडं. काय करावं, असे देवाला बनवायला सुद्धा निघतात का, काय सांगायचं. नाही का? तर काय सांगतो तुम्हाला, म्हणजे प्रकृतीचा जेव्हा प्रकृतीचा कशानं काय होतं, ही प्रकृती आहे. नाही का? ही प्रकृती आहे आणि ह्याच प्रकृतीनं परमात्मा झाकला गेलेला आहे. आणि प्रकृतीचा निराश करायचा म्हणजे हा अविद्या येणे नावे, मी विद्यमानेच नव्हे, हे अविद्या स्वभावे सांगत असे. अविद्या तिला म्हणतात, तिचं नावच अविद्या आहे. तिचं नाव काय आहे? अविद्या आहे. आणि ती अविद्या स्वतः काय सांगते, मी नाहीच तुम्हाला. परंतु पहा आता गंमत अशी आहे, तर ही प्रकृती काय करते पहा.
पण आधी ह्याचा अर्थ सांगतो मी, तुम्ही म्हणा तुम्हाला हे काय कळलं. तर तो अहंकार बोलायचं सांगताना राहिला, अहंकार धियम वृते, नाही का. तर मा सुप्तम तम, तो झोपलेला आहे त्याला देवाला उठू नको. तुम्हाला आधी एक दृष्टांत सांगतो, छोटासा दृष्टांत सांगतो, असू द्यायचा. तर एक जण काय होता, दोघं जण मित्र होते, नाही का. दोघं जण मित्र होते, ते गुरं सांभाळायचं काम करायचे रानामध्ये, दररोज गुरं जायचं सांभाळायचे. तर एक जण त्याला म्हटलं, काय म्हटलं गुरं आयुष्य, म्हटलं आयुष्य चालेल म्हटलं गुरं सांभाळण्यामध्ये, कुठंतरी जाऊ म्हटलं भव्य दिव्य काहीतरी करू. आणि योगा म्हणून त्याला एक थोडासा साधू भेटला आणि त्याला काय येत होतं, रिद्धी सिद्धी त्याला होते. त्याच्याजवळ त्यानं जवळजवळ त्याने 20 वर्ष त्याच्याजवळ काढलं आणि मग त्याने एक त्याला सिद्धी दिली. 20 वर्ष सेवा केली, त्याने एक सिद्धी दिली. काय सिद्धी दिली? मेलेले प्राणी जिवंत करायची सिद्धी त्याला दिली. आणि तो आला 20 वर्षांनी, नाही का. आणि पाहिलं तर आपलं गावाकडे आलं तर गाव बरंचसं बदललं होतं. त्याला आपल्या मित्राची आठवण झाली, मित्र गावाच्या बाहेरच भेटला, नाही का. तो तशीच गुरु वळत होता. त्यांनी पाहिलं, म्हणला अजून तुझी तीच अवस्था, म्हटलं अजून तू गुरु वळत म्हटला, तू काय कमवलं म्हटलं आतापर्यंत. म्हटलं पाहिजे का मी काय कमवलं ते पाहिजे का तुला, नाही का. काय होतं तिथे एक मेलेलं कुत्रं होतं, नाही का. मेलेलं कुत्रं होतं. तर त्याने आपलं कमंडलू हातातला होता, त्या कुत्र्यावर टाकला. ते कुत्रं जेवून झालं. म्हणजे बाप रे, हात लय मोठा झाला, आपण खरंच काही कमवलं नाही का. आणि म्हणून त्याला फार आश्चर्य वाटलं. तो त्याच्या पायास पडला, आलिंगन दिलं. धन्य बाबा आहे म्हटलं, तुझ्यासारखा तूच म्हटलं अख्ख्या जगात असं तुझ्यासारखं कोणी पाहिला नाही का. आणि मग काय, आता दोघांची गट्टी जमली. पुढे एका झाडाखाली गेले, तिथे एक वाघ मरून पडला होता. म्हणलं तुला अजून चमत्कार पाहायचा का? नको म्हणला. अरे देवा, ते कुत्रं होतं, ते कुत्रं होतं. म्हटलं नाही, म्हणलं तू थांब, म्हणलं तू पाहाच. म्हटला कुत्र्याला तर कोणी जिवंत करे म्हणला, पण वाघाला जिवंत करण्यात म्हटला खरी शाम नाही का. वाघाला जिवंत करण्यात. पण हा म्हटला नाही, म्हटलं तू आई. हा म्हणला आता याचं काही खरं नाही. आता हा झाडावर चढला, झाडावर चढला, नाही का. आणि मग त्याने ते कमंडूचं पाणी घेतो, वाघावर टाकलं. वाघ झाला ना जिवंत, वाघ जिवंत झाला. मग आता वाघ जिवंत आलं, म्हणलं याला ठेवील कधी येत, तू याला ठेवील का सांगा आता. मग तो वाघ जिवंत झाला. त्या वाघाने याला फाडून खाल्लं. तिला याचे हाडकं काडकं ते हे पडलं तिथं, काय ते त्वचा वगैरे पडली. वाघ गेला निघून. हा खाली आला. म्हटलं पायाला का पस्तावा कसा कुठं नाही. काय केलं शेवटी 20 वर्ष काशीला काढले आणि शेवटी काशी केली. शेवटी काशीत काढून शेवटी काशी केली. मग त्याने काय केलं, त्याच्याच कमंडलू मधून मंत्र्याला पाणी घेतलं, त्याच्यावर टाकलं आणि तो जिवंत झाला. पुन्हा तो जिवंत झाला, नाही का. आणि मग आता कोणी कोणाच्या पायावर डोकं ठेवायचं तुम्ही सांगा आता. 20 वर्षात त्याने काय केलं नाही, असा प्रकार आहे. म्हणून तो काय म्हणतो, अहंकार धियम, तर तो झोपलेला आहे त्याला जाग करू नको. उत्थिते परमानंदी नत्वम नाहमच वै जगत. तो जर जागा जर झाला, परमात्मा जर जागा जर झाला, तो वाघ जागा झाल्यावर तेव्हा अहंकार बुद्धीला म्हणतो, हे ताई बाई माझं ऐक, त्याला झोपलाय त्याला झोपू दे. तो जर उठला तर नत्वम नाहम नैव जगत. तो जागा झाला का तूही संपली, मीही संपलो आणि जगही संपलं. म्हणून काय म्हणतो का त्या देवाला उठवू नको, नाही का. म्हणजे तो देव जाग म्हणजे ज्ञान प्रगट झालं, देव जागा झाला, देव आहे निध सुरा. म्हणजे आपलं ज्ञान नष्ट झालेलं आहे, आपलं आत्मज्ञान नष्ट झालेलं आहे. म्हणून आपल्याला जग दिसतं. तो अहंकार म्हणतो ना, मी आहे, तू आहे आणि जग आहे. आपण का आहोत? तो झोपलाय म्हणून आपण आहोत. तो झोपला म्हणून आपण आहोत, नाही का. आणि मग तो एकदा उठला का मग तूही नाही आणि मीही नाही आणि जगही नाही, नाही का. आणि म्हणून काय होतं, तर अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. बरोबर आहे का नाही. जोपर्यंत अहंकार म्हणतो ना, अहंकारा मरावा, जीवाला मरावा असं वाटतं का? जीवाला असं मरावं वाटत नाही, जीवाला मरावं वाटत नाही. परंतु मेलेलं चांगलं असतं, माणसाने जरूर मरावं. सांगून देत
मेलेलं चांगलं असतं, जरूर मरावं, परंतु ध्यान नाही मरावं, जीवानं मरावं. जीव कशाने मरतो? जीव कशाने मरतो? आहे का माहित आहे? जीव कशाने मरतो? जीव आत्मज्ञानाने मरतो. आत्मज्ञानाने जीव मरतो. आणि आत्मज्ञानाने जीव जेव्हा मरतो, जीव मरतो तेव्हा तो ब्रह्म होतो. जीव मरतो तेव्हा तो काय होतो? तो ब्रह्म होतो. म्हणून जीवानं मेल्याशिवाय राहू नये, बर का? जीवानं मेल्याशिवाय राहू नये. परंतु आपण देह मरतात, परंतु जीव मात्र तसाच असतो. तो जीव हजारो देह धारण करतो, हजारो देह येतात जातात मरतात, परंतु जीव तसा असतो. म्हणून एक जीव मेला की काय होतं? हजारो देह चुकतात, लाखो देह चुकतात, आणि मग काय होतं? ब्रह्म होतं. आणि म्हणून तर मग इथं काय सांगितलं की तू एकदा, तो देव एकदा जागा झाला की मग काय आहे? की न त्वम, तूही नाही मीही नाही, म्हणजे अहंकारही राहत नाही. मग तुझी काय म्हटलं? माझे साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. द्वैत म्हणजे जग. द्वैत म्हणजे काय? जग. मग आता द्वैत अद्वैत. तर पण अमृतानं सांगितलं, एक जण गेला महाराजांकडे, साखरे महाराजांकडे गेला, आणि त्याने विचारलं का मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय विचारलं? मोक्ष म्हणजे काय? आता सांगता यायला नको. त्याने विचार केला की ह्या मूर्खाला सांगून काय उपयोगाचं आहे? मोक्ष म्हणजे याला कळेल का? आंधळ्याला रत्न दाखवून, आंधळ्या विचार रत्न म्हणजे काय? हे रत्न काय उपयोग आहे? पण त्याच्या भाषेत काहीतरी कळावं म्हणून ते म्हटलं, अरे ज्याच्यामध्ये दुःख नाही तो मोक्ष आहे. हे शब्द सहज झाले. ज्याच्यामध्ये दुःख नाही तो मोक्ष आहे. म्हणून सकळ दुःखाची निवृत्ती नाही का, आणि परमानंदाची प्राप्ती, त्याला काय म्हणायचं? मोक्ष. मग आता सांगा, त्या नळीवर पोपट बसला, त्याला कोणी धरले? नळीनं त्यानं नळीला धरले का नळीनं त्याला धरले? त्यानंच नळीला पकडले. मग अज्ञानाला तुम्ही धरले का अज्ञानाने तुम्हाला धरले? आपण अज्ञानाला धरले. मग सोडून द्यायचं अज्ञान, टाकून द्यायचं अज्ञान. प्रश्न मिटला ना, घ्यायचं टाकून द्यायचं. प्रश्न मिटला. आपण भांडी घासलं का गमेल उचलून पाणी टाकून देतो, त्याला काय लागते? टाकून द्यायचं नाही का? मग काय सांगत होतो आता? तर सकल दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, त्याला म्हणायचं मोक्ष. तेव्हा त्यांना महाराजांनी सांगितलं, दादा महाराजांनी सांगितलं, काय सांगितलं? की मोक्ष म्हणजे काय? ज्याच्यामध्ये दुःख नाही, दुःखाचं बीज नाही, त्याला मोक्ष म्हणतात. हे त्याला सांगितलं. मग असं सांगितल्यानंतर म्हणतात मग मोक्षामध्ये दुःख नाही कशावरून? पुढचा प्रश्न काय विचारला? मोक्षात दुःख नाही कशावरून? मग तू थोडा वेळ थांबले. म्हटले ते असू द्या, पण मला तुम्हाला एक सांगायचं. काय तुम्हाला एक सांगायचं? म्हणजे काय? म्हणले पुढच्या वर्षी तुम्ही गरोदर राहणार आहात. काय सांगितलंय? त्या गृहस्थाला काय सांगितलं? पुढच्या वर्षी तुम्ही गरोदर राहणार आहात. म्हणतो काय बोलता महाराज? लोकांनी असं बोलावं? ज्ञानी माणसाने असं बोलावं नाही का? असं म्हणजे पुरुष कुठे गरोदर राहतो का? नाही का? म्हणजे पुरुष जर गरोदर राहत नाही तर मोक्षात दुःख कसं राहील? पुरुष जर गरोदर राहत नाही तर मोक्षात दुःख राहू शकत नाही, नाही का? म्हणजे त्यालाच मोक्ष म्हणतात. आणि म्हणून काय म्हणतात? तर चिखलातल्या बेडकाला सुगंधातला, म्हणजे आपल्या फुलातला सुगंध मकरंद कधी मिळतो का? मिळतो? आणि जो मकरंद सेवन करणारा भ्रमर आहे, याला चिखल माहित आहे का? तो चिखलाकडे जातो का? जातो? तो भ्रमर कधीच तो मकरंद सेवन करतो. पाहता काय ती हे असते, मधमाशी असते. काय त्या मधमाशीची ताकद आहे? मधमाशीची ताकद काय? मधमाशीची ताकद आहे तर फुलातला मकरंद ती घेते आणि त्याच्यापासून मध तयार करते. ते माणसाला जमेल? किती बुद्धिमान असला त्याला जमेल? किती यंत्र सामुग्री वापरली त्याला जमेल? त्याला काय व्हावं लागतं?
त्याला तो ब्रह्मदमाशीच व्हावी लागते, तेव्हाच फुलाचा मकरंद घ्यावा आणि मद करावी. तसाच काय व्हावं लागतं तर गुरुचा शिष्यच व्हावं लागतं, मग तेव्हा त्याने मोक्षाची सिद्धी. त्यानं काय म्हणतो आपण, ब्रह्मरसाची निर्मिती त्यांनी करावी. मधमाशीनच काय करावं, मधीची निर्मिती करावी. तसंच कैसे बोटाने दाखव तुला, दे अनुभव गुरुच्या बोला. बरोबर आहे का नाही? दृष्टी दावीजे साक्षात, हाती देजे पदार्थ, तैसा नोहे हा परमात्मा. सकाळी तुम्हाला काय सांगितलं बोला? नाही लक्षात? मग ते सांगतो, जोवरी देह आहे, तुम्हाला सांगतो, जोवरी देह आहे तोवरी साधन करून या ज्ञान शुद्ध करा. नाही का? जोवरी देह आहे तोवरी साधन. मनुष्य देह कशा करताय आहे का माहिती? कशा करताय मनुष्य देह, आणि आपण कशा करता वापरतो? मग आपण शहाणे का मूर्ख? पुढील अधोगतीची लाज नेनती, मागल्या गोष्टीची शी कधीच न घेती. माग जे भोगले त्याची त्यांना पश्चाताप होत नाही, पुढे होणाऱ्या अधोगतीची लाज ज्यांना वाटत नाही, अशा अधम बंधांना कसा उपदेश करावा? काय म्हटलेलं आहे? अधमांना बंधांना उपदेश करणं अवघड आहे, नाही का? म्हणून जोपर्यंत ते आहे तोवरी साधन, जोपर्यंत ते आहे तोपर्यंत तुम्हाला हे करता येणार आहे. मग जाईल हा नरदेह, मग कैसा भगवंत. नाही का? म्हणून काय सांगितलं तर ताईंना मी सकाळी सांगितलं, उदाहरण सांगतो तुम्हाला. आपले आई वडील आहेत, मुलगी आहे, आई वडिलाची श्रीमंती आहे, तिची सासरची गरिबी आहे, परंतु जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत तिनं काय घ्यायचं ते घ्यावं. आई वडील गेल्यानंतर तिला भाऊ भावजाया त्याला देतील का काही? दिवाळीला उभं तरी करतील का? करतील उभं तरी? मग जोपर्यंत तुझे आई वडील आहेत ना मग तोपर्यंत तुला काय प्राप्त करून घ्यायचं ते घे. आई वडील गेल्यावर तुला कवडी सुद्धा फुकटची मिळणार नाही. आज आई वडील आहेत ना, तुझ्या नावावर 50 एकर नाही 100 एकर तुझ्या नावावर करून देतील. आलं लक्षामध्ये? जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत तुझ्या 50 नाही 100 एकर तुझ्या नावावर करून देतील. परंतु आई वडील आहेत तोपर्यंतच, दी आहे तोपर्यंतच. एकदा आई वडील गेले का फुटकी कवडी तुला मिळणार नाही. आणि मग तसं जोपर्यंत श्री गुरु आहेत तोपर्यंतच काय करावं तर ह्या ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी. आणि श्री गुरु गेल्यानंतर कोण देणार आहे? नाही का? देणार आहे कोणी? कारण जग काय देतं तर दुःख द्यायचं. आता तुम्हाला सांगतो ईश्वर काय देतो? नाही का?